शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतात. थेट जाऊयात. सरदेसाई आहेत, आमचे सूरज चव्हाण आहेत, इतर काही शिवसैनिक आहेत, जीवन कामत आहेत. एक 15 ते 20 लोक जे आहेत प्रमुख, ते जातोय आम्ही. आज उद्या दिवसभर आम्ही अयोध्येमध्ये आहोत. अयोध्येला आम्ही लोकांच्या भेटीगाठी आहेत. पण खरं म्हणजे 15 जूनला आदित्य ठाकरे यांचा जो दौरा आहे, पक्षाचा जो कार्यक्रम आहे, त्याची तयारी, पूर्वतयारी, त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आम्ही तिकडे निघतो आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येत येतील. हे काय आमचं राजकीय शक्ती प्रदर्शन वगैरे नाही अजिबात. पण नक्कीच महाराष्ट्रातून काही प्रमुख लोक त्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील. हा एक धार्मिक आणि एक श्रद्धेचा विषय असल्यामुळे आम्ही निघतोय. गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्हाला जमलं नाही जाणं कोविडच्या काळामध्ये, आणि बऱ्याच दिवसापासून हा एक विषय आमच्याकडे होता जाण्याचा. तो आता 10 जूनला खरं म्हणजे तारीख ठरली होती आमची, पण 10 जूनला निवडणुका आहेत राज्यसभेच्या आणि आमदारांना उपस्थित राहावं लागेल. त्याच्यामुळे 15 तारखेला आदित्य ठाकरे हे अयोध्येमध्ये येतील. सर, आज शाम को आप अयोध्या के दौरे आज मैं अयोध्या जा रहा हूँ. मेरे साथ हमारे महाराष्ट्र के मंत्री एकनाथ शिंदे जी है, और भी प्रमुख लोग हैं, 20 लोग हैं. 15 तारीख को आदित्य ठाकरे जी अयोध्या में दौरा करेंगे, रामलल्ला का दर्शन करेंगे, शरीर पर आरती करेंगे. ऐसे कार्यक्रम है. ये कोई राजनीतिक उसको माहौल बनाने का कोई हमारा एजेंडा नहीं है. ये कोई हमारा शक्ति प्रदर्शन भी नहीं है. हम श्रद्धा से जाते हैं, श्रद्धा की भाव से जाते हैं. 2-2.5 साल से जो कोरोना का जो संकट था, तो हम अयोध्या में नहीं जा सके. हमारी इच्छा थी बहुत बार जाने की. तो अब थोड़ा सा माहौल अच्छा रहा है, तो हम लोग आदित्य ठाकरे जी के नेतृत्व में जाएंगे. महाराष्ट्र से कुछ प्रमुख लोग वहाँ जाएंगे, लेकिन बहुत बड़ा माहौल बनाने का हमारा कोई इरादा नहीं है. कश्मीर में कश्मीरी पंडितों की हत्या हो रही है. कश्मीर छोड़ के कश्मीरी पंडित छोड़ के आ रहे हैं. क्या कुछ कहना चाहेंगे इस पे? कश्मीर फिर एक बार जल रहा है, खून से लथपथ हो रहा है. कश्मीर की स्थिति नियंत्रण से बाहर चली गई है, और हमारे जो दिल्ली के प्रमुख लोग हैं वो फिल्म के प्रमोशन में लगे हैं. कभी कश्मीर फाइल का प्रमोशन होता है, कभी पृथ्वीराज का प्रमोशन होता है, और वहाँ कश्मीरी पंडितों का जो आक्रोश है वो सुनने के लिए कोई तैयार नहीं है. नक्कीच मैं आपको बता रहा हूँ, कश्मीरी पंडित हो और हिंदू समाज के लोग हो, इतना ही नहीं, हमारे मुसलमान भाई जो है देशभक्त, जो वहाँ के सिक्योरिटी फोर्सेस में काम करते हैं, उनकी भी हत्या हो रही है, क्योंकि वो देश की रक्षा के लिए काम कर रहे हैं. अब तक 20 सिक्योरिटी फोर्सेस जो मुस्लिम है, अधिकारी है, उनकी हत्या हुई है. श्रीनगर से लेकर पुलवामा तक हवलदार, डीवाईएसपी, एसपी रैंक के मुस्लिम अधिकारी इसलिए मारे गए हैं क्योंकि वो देश की रक्षा से जुड़े हैं. कश्मीरी पंडितों को फिर एक बार भगाया जा रहा है, मारा जा रहा है. कश्मीर के हजारों पंडित अब घाटी छोड़कर अपने ही देश में निर्वासित हो रहे हैं. लेकिन सरकार क्या कर रही है? कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने एक बयान दिया है और कहा है कि कश्मीरी पंडितों का जो पलायन चल रहा है, जो हत्या शुरू है, उस बारे में शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने बहुत ही गहरी चिंता व्यक्त की है. और ये कहा है कि महाराष्ट्र पूरी ताकत से, महाराष्ट्र की सरकार और शिवसेना पूरी ताकत से कश्मीरी पंडितों के साथ रहेगी, और जो उनके लिए करना है, उनकी फैमिलीज के लिए करना है, वो महाराष्ट्र सरकार उनको पूरी मदद दे देगी. ये कल राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने अपना बयान दिया है, और हम उस बारे में कोई एक प्लान बना रहे हैं. नक्कीच सर, मराठीमध्ये सांगा की नेमका काय प्लॅन असणार आहे. कारण एकीकडे 8 वर्ष साजरे केले जात आहेत. 370 8 वर्ष कसले साजरे करते हैं? तिथे कश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजून चाललंय. रोज कश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो कश्मीरी पंडित आपल्या मुलाबाळांना घेऊन पलायन करतायत. हिंदू समाजातल्या इतर लोकांवरच्या हत्या सुरू आहेत. इतकंच नव्हे तर सुरक्षा दलात जे आमचे मुसलमान बंधू काम करतायत, वर्दीत काम करतायत, देशाचं रक्षण करतायत,
त्यांच्याही हत्या सुरू झालेल्या आहेत. श्रीनगरपासून पुलवामापर्यंत आतापर्यंत 17 ते 20 मुस्लिम अधिकाऱ्यांच्या हत्या झालेल्या आहेत. कारण ते देशाच्या रक्षणासाठी ते उभे आज काम करत आहेत. आणि सरकार काय करत आहे तर काश्मीरी फाईलचं प्रमोशन करत आहे. काश्मीर फाईल सिनेमा आता पृथ्वीराजचं प्रमोशन करत आहे. हे सरकारचं काम आहे. तिकडे आक्रोश चाललेला आहे. लोकांचं स्थलांतर पलायन सुरू आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये आहे. आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. त्याच्यावरती एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही. तुम्ही ताजमहाल खालचं शिवलिंग शोधताय. तुम्ही ज्ञानवापी मशिदीचा खाली शिवलिंग शोधताय. तुम्ही हे वाद निर्माण करताय. पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांचा आक्रोश तुम्ही का ऐकत नाही हा आहे. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांचं पलायन आणि हत्याकांड याबाबत अगदी मनापासून संवेदना व्यक्त केल्या. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना काश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिल आणि त्यांना जे त्यांच्यासाठी आम्हाला करता येणं शक्य आहे ते राज्य सरकार आणि शिवसेना करेल. काश्मीरी पंडितांचं आणि शिवसेनेचं एक नातं कायम राहिलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून. ते यावेळीही कायम राहील. नक्की. पण भाजप सर एकीकडे टीका करताय की भाजपला टीका करायला काय झालंय. काश्मीरी पंडित मरतायत त्याकडे पहा, त्याच्यावर बोला. टीका कसली करताय. हा 1990 साली जेव्हा काश्मीरी पंडितांचं हत्याकांड झालं आणि पलायन झालं तेव्हाही भारतीय जनता पक्षच केंद्रात सत्तेवरती होता आणि आजही भारतीय जनता पक्ष सत्तेवर है. कल पीएम ने 8 साल का जो रिपोर्ट कार्ड है वो रिपोर्ट कार्ड में कश्मीरी पंडितों का घर वापसी का जो वचन दिया था वही क्या वो आप देख लीजिए. 8 साल हो गए कश्मीरी पंडित का पलायन शुरू है. सर जिसमें और सर्जिकल स्ट्राइक होने से कश्मीरी पंडितों की हत्या रुक गई क्या, बढ़ गई है. सर आज योगींचा वाढदिवस आहे. योगीजी- आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. हां. योगीजी हे एक प्रमुख नेते आहेत. हं. हिंदुत्ववादी विचारांचे एक प्रखर असे राष्ट्रीय नेते आहेत आणि योगींकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. नक्की. सर एक शेवटचा प्रश्न आहे. औरंगाबादचा मुद्दा आहे. संभाजीनगर होणार आहे का नावाने, कारण तसे बॅनर सुद्धा लागले. काही दिवसांपूर्वी मनसेने सुद्धा असेच बॅनर लावले होते. बरं, मुख्यमंत्री त्याच्यावर बोलतील. तर काश्मीर राक्तबंबाळ आहे आणि सत्तेची 8 वर्ष कसली साजरी करता असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केलाय. आणि काश्मीरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकारच्या कानात जात नाहीत का असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.